आज मी इथे गावाकडची रेसिपी आणलेली आहे। गावाकडेच ही रेसिपी विसरत चालले आहेत, तर शहरात तर आपल्याला आठवणीसुद्धा नसेल, कारण की माझी मोठी आई, आजी, आई ही रेसिपी नेहमी करतात आणि मलासुद्धा या सीझनला ही रेसिपी म्हणजे हा ठेचा खायला खूप खूप आवडतो। खूप जबरदस्त असा लागतो, अगदी 10 मिनिटात बनतो, पण चवीला एकदम भारी असा लागतो। तर हा ठेचा आहे तुरीच्या दाण्याचा ठेचा। तर या सीझनला तुरीच्या शेंगा खूप छान छान मार्केटमध्ये येतात, तर या सीझनला हा तुरीचा ठेचा खायला मिळतो। तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी पाट्या वरवंट्यावर हे तुरीचे दाणे वाटून घेते। पाट्या वरवंट्याला स्वच्छ असं धुवून घेतलं आहे। खालती मी टॉवेल अंथरलेला आहे, कारण की पाट्या एकदम हालायला नको आणि वाटताना त्रास जायला नको म्हणून। तर इथे पाट्या वरवंट्यावर इथे बघा तुरीचे दाणे घेतले, सोलून घेतले, स्वच्छ असे 2 पाण्याने धुवून घेतले आणि मी थोडे थोडे करून वाटणार, कारण की काय होतं, तुरीचे दाणे टाकले की इकडे तिकडे ते पळायला लागतात। तर थोडेसे अर्धे दाणे घातले आणि अर्धे दाणे मी नंतर वाटून घेते। तर याला मी पाट्यावर वाटून घेते। आपल्याला ओबड खोबडच वाटायचे आहे, म्हणजे तुरीचा अख्खा दाणा नसायला, म्हणून मिक्सरमध्ये वाटलं की अगदी बारीक पेस्ट होते, तर या ठेचाला चवच राहत नाही, म्हणून याला मी पाट्यावरच वाटते। हवं तर तुम्ही चालू बंद करून मिक्सरमध्ये वाटू शकता। तर इथे बघा एक फेर मी वाटून घेतला ओबडखोबड असं। आता तो बाकीचा फेर आहे तोसुद्धा मी वाटून घेते आहे, तर तोसुद्धा मी वाटायला घेते। बघा, तर तुरीचे दाणे टाकून घेतले आहे पूर्ण। इथे कोथिंबीर घालते आहे। तुम्ही या तुरीच्या याच्यात मिरची, लसूण आणि अद्रकसुद्धा घालायचं आहे। मी यात आत्ता घालत नाही, कारण की ऑलरेडी माझ्याकडे ठेचा रेडी आहे, म्हणून मी यात घालत नाही। नाहीतर तुरीचे दाणे, कोथिंबीर, मिरची, अद्रक आणि लसूण हे घालायचं आहे आणि मग वाटायचं आहे, कारण की माझ्याकडे ठेचा असल्यामुळे मी यात घालत नाही आहे। तर इथे पूर्ण ठेचा, तुरीचे दाणे आहे, कोथिंबीर आहे, ते वाटून घेतलेला आहे आणि याला मी आता काढून घेते आहे। आपल्याला असाच घट्ट असा हवा आहे। मिक्सरमध्ये केला की अगदी पातळ पातळ होतो, म्हणून मला हा पाट्यावरच वाटायला होते। तसंही पाट्यावर वाटलेल्या वस्तूंची चव खूप छान अशी येते रेसिपीची, तर मी पाट्यावरच वाटते। आता तो ठेचा काढून घेतला आणि आता उरलेलं पाट्याचं जे सारण आहे ते काढायचं असतं आपल्याला, लागलेलं जे असते। तर त्याला मी थोडंसं धुवून घेते, थोडं थोडं पाणी घालून, आणि ते मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करते। ते ठेच्यात घालणार नाही, ते मी एखाद्या भाजीच्या रश्श्यात घालून घेणार, त्याला पण भाजीला चव छान येते। तर मी एकदा धुतलेलं आहे, दुसऱ्यांदा अजून धुवून घेते। बघा एवढं पाणी निघालं आहे, हे मी भाजीत वापरून घेईल। आता हे बाजूला ठेवते आहे। आता आपलं जे तुरीचं वाटण आहे ते बघा किती छानसं घट्ट असं वाटून घेतलेलं आहे। तर आता यात मी तो ठेचा करते। तर ठेचा वाटताना मी मिरची, अद्रक, लसूण असं वाटून घेतलेलं आहे। यात मीठ टाकलेलं नाही आहे, तर मी थोडंसंच ठेचा घातलेला आहे। या तुरीच्या दाण्याच्या ठेच्यात अगदी थोडंसं चवीपुरतं आपल्याला तिखट हवं असतं, म्हणून अगदी थोडासा मी मिरचीचा ठेचा घातलेला आहे। तर आता लोखंडाची कढई ठेवलेली आहे। माझी मोठी आई आणि आजी लोखंडाच्या कढईतच बनवायचे, स्पेशली तव्यात बनवायचे, चूल खाली झाली की तव्यावर बनवायचे। तर मी इथे लोखंडाच्या कढईत बनवते। तेल घातलेलं आहे 1 माप, त्यात 1 चमचा राई घालून घेतली, राई तडतडली आहे आणि आता जो आपण वाटून घेतलेला ठेचा होता तुरीच्या दाण्याचा तो घालते आहे। याला आपल्याला पूर्ण एकदम शिजवायचं नाही, अगदी फक्त गरम करायचं आहे, जास्त शिजवायचंच नसतं। आता यात चवीपुरतं मीठ घालते आहे आणि याला मिक्स करून घेते। आपला ठेचा रेडी आहे। गरम झाला की हा काढून खाऊन बघायचा। भाकरीबरोबर तर खूपच छान लागतो। तुम्ही चपातीबरोबरही खाऊ शकता किंवा असासुद्धा खाऊ शकता। अगदी भारी असा तुरीच्या दाण्याचा ठेचा रेडी आहे। तर मग कशी वाटली रेसिपी ती नक्की कळवा। तर मग रेसिपी करून बघा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।